खुशबू दीपक पर्याणी ही युवती मूळची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरची राहणारी होती। ती मुंबईत चांगल्या ठिकाणी कामाला होती। तिचं फेब्रुवारी महिन्यात लग्न होणार होतं। मलकापूरच्या तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती। आनंदाचं वातावरण होतं। तर इकडे मुंबईत खुशबू आपल्या नव्या आयुष्याची सुंदर स्वप्न पाहत होती। पण त्याचवेळी तिच्यासोबत भयंकर घडलं। संपूर्ण कुटुंबच त्यामुळे कोसळलं। क्षणात होत्याचं नव्हतं झालं। खुशबूची सर्व स्वप्न ही स्वप्नच राहिली। या घटनेनंतर सर्वच जण हादरून गेले आहे। खुशबू ही मुंबईत कामाला होती। तिचं वय 27 वर्ष होतं। ती ICICI बँकमध्ये कामाला होती। तिचं कार्यालय वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होतं। नेहमीप्रमाणे खुशबू कार्यालयाकडे जात होती। त्यावेळी वांद्रा कुर्ला संकुलात असलेल्या एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ ती उभी होती। त्यावेळी ती रस्ता ओलांडत होती। त्याचवेळी तिला भरधाव वेगात येणाऱ्या पाण्याच्या टँकरने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबर होती की खुशबू एका क्षणात कोसळली। या धडकेत ती गंभीर जखमी झाली। त्यानंतर तिथे असलेल्या तिच्या सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। ही बातमी समजताच तिच्या ऑफिसमधील सर्वजण हादरून गेले। विशेष म्हणजे खुशबूचे लग्न 12 फेब्रुवारी रोजी होणार होते। भावी आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवत असताना नियतीने तिच्यावर काळाचा घाला घातला। ही बातमी वाऱ्यासारखी मलकापूर इथे येऊन धडकली। या दुर्घटनेत मलकापूर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।